आजपासून 100 वर्षापूर्वीची पिढी आणि आजची पिढी यांच्या हेल्थमध्ये अगदी जमीन आसमानाचा फरक आहे. तुम्ही पण मानता ना या गोष्टीला? तेव्हाची लाईफस्टाईल वेगळी होती, आताची लाईफस्टाईल वेगळी आहे. या लाईफस्टाईलमुळे बरेचसे डिझिजेस क्रिएट होतात आणि या हेल्थ प्रॉब्लेम्सचं, डिझिजेसचं आणखी एक महत्त्वाचं कारण असतं स्ट्रेस. स्ट्रेसमुळे सुद्धा बरेचसे हेल्थ प्रॉब्लेम्स होत असतात. आपल्या माइंडमध्ये जो काही स्ट्रेस असतो, हा स्ट्रेस मॅनिफेस्ट होत असतो डिझिजेसमध्ये. मग हा स्ट्रेस कसा दूर करायचा किंवा आपली हेल्थ कशी इम्प्रूव्ह करायची, ह्याचं काय सिक्रेट आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये ज्यांना हेल्थ प्रॉब्लेम्स असतील त्यांच्याबरोबर शेअर करायला विसरू नका. नमस्कार, मी स्मिता निराळ. मी हॅपीनेस लाईफस्टाईल कोच आहे. 90% जास्त आजार, जास्त डिझिजेस हे सायकोसोमॅटिक असतात. सायकोसोमॅटिक म्हणजे आपल्या माइंडमध्ये हे डिझिजेस आधी क्रिएट होतात. माइंडमध्ये काहीतरी निगेटिव्हिटी असते, निगेटिव्ह विचार असतात. ते जे विचार असतात ते डिझिजेस क्रिएट करत असतात. आणि याच्यावर एक खूप चांगलं पुस्तक आहे, लुईस हे यांचं यू कॅन हील युअर लाईफ हे एक पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये या सगळ्या गोष्टी खूप डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेल्या आहेत. माइंडमधले जे काही विचार असतात, निगेटिव्ह विचार असतात, ज्यामुळे हर्ट फील होत असतो, हेट्रेट फील होत असतो, राग फील होत असतो, हे सगळे जे इमोशन्स असतात हे मॅनिफेस्ट होत असतात फिजिकल डिझीजमध्ये, फिजिकल पेनमध्ये. वेगळ्या वेगळ्या इमोशन्समुळे, वेगळ्या वेगळ्या थॉट्समुळे वेगळे वेगळे डिझिजेस बॉडीमध्ये क्रिएट होत असतात. आणि या पुस्तकामध्ये असं दिलेलं आहे की जर तुम्ही तुमचे विचार बदलले, तुमचे इमोशन्स बदलू शकला, तर हे डिझिजेससुद्धा तुम्ही रिव्हर्स करू शकता. आणि हे जर इमोशन्स तुम्हाला हील करायचे असतील, तुमच्या सिस्टीममधून, तुमच्या माइंडमधून रिलीज करायचे असतील, निगेटिव्ह थॉट्स रिलीज करायचे असतील, बदलायचे असतील, तर याच्यासाठी एक खूप चांगलं पॉवरफुल टेक्निक आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये, आणि ते म्हणजे होपोनोपोनो. होपोनोपोनो या टेक्निकमुळे आपल्या माइंडमधली सगळी निगेटिव्हिटी क्लिअर होत असते. ॲडव्हान्स होपोनोपोनो याच्यावर आमच्याकडे फ्री वर्कशॉपसुद्धा होत असतात. आणि या वर्कशॉपमध्ये डीपर लेवलवर जुने हर्ट, जुना राग, जुने जे काही निगेटिव्ह इमोशन्स असतात की जे नॉर्मल बेसिक होपोनोपोनोनी रिलीज होत नाहीत, परत परत ते इमोशन्स येत असतात, फील होत असतात, हे कसे रिलीज करायचे हे सगळं तुम्हाला सांगितलं जातं. तुम्हाला याच्याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर रजिस्टर करा आणि हा फ्री वेबिनार अटेंड करा. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा डिझीज असेल, हेल्थ इश्यू असेल, बॉडी पेन असेल, तर तुम्ही तुमचे विचार, तुमचे इमोशन्स चेंज करून, पॉझिटिव्ह करून ते हील करू शकता. माझा किडनी स्टोनचा प्रॉब्लेम होता आरोग्यविषयक. तर तो एक 90% तरी कमी व्हायला मदत झाली ह्या सगळ्यामुळं. कारण जसं तुम्ही म्हणाला की इमोशनल गोष्टींमुळं ते हेल्थ प्रॉब्लेम होतो. आजार तयार होतात. तर इमोशनल गोष्टी, भीती, एन्झायटी ह्या सगळ्या जसजशा कमी होत गेल्या तसतसा तो आजाराचा जो म्हणजे त्रास होता तो पण कमी होत गेला. आज तो तो कमी झाला. एक 90% तरी तो आज लेस आहे. माझ्या बऱ्याचशा स्टुडंट्सना हा अनुभव आलेला आहे. किडनी स्टोन, ब्लड प्रेशर, जॉईंट पेन्स, बॅक पेन्स, पाय दुखणं यासारखे बरेचसे डिझीज म्हणा किंवा बॉडी पेन्स म्हणा, या हिलिंगमुळे बरे झालेले आहेत. तुम्हालाही काही हेल्थ इश्यूज असतील आणि त्याचं रूट कॉज कुठे आहे, ते कसं रिलीज करायचं, ते कसं हील करायचं, हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, ते तुम्हाला हील करायचं असेल, तर तुम्ही आमच्या फ्री वर्कशॉपमध्ये या. या वर्कशॉपमध्ये तुम्हाला याचे सगळे डिटेल्स कळतील. आणि बऱ्याचशा माझ्या स्टुडंट्सनी जसे त्यांचे हेल्थ इश्यूज ठीक केले आहेत, त्याच्यातून ते बाहेर आले आहेत.
तसा तुम्ही सुद्धा तुमच्यासाठी एक चान्स घेऊ शकता. स्वतःला एक चान्स द्या हील व्हायचा आणि त्याच्यासाठी हा वर्कशॉप अटेंड करा. बेसिक लेवलवर तुमचे इमोशन्स हील करण्यासाठी, तुमचे निगेटिव्ह विचार दूर करण्यासाठी, तुमच्या माइंडमध्ये पॉझिटिव्हिटी क्रिएट करण्यासाठी तुम्ही रेग्युलरली होपोनोपोनो प्रेयर चॅन्ट करा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. हे 4 स्टेटमेंट्स म्हणजे एक होपोनोपोनो प्रेयरचा राऊंड होत असतो. असे तुम्ही मल्टिपल राऊंड्स तुमच्या निगेटिव्ह विचारांसाठी, निगेटिव्ह इमोशन्ससाठी चॅन्ट करत राहा. याच्यामुळे सुद्धा तुम्हाला बेनिफिट मिळेल. आय होप आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी व्हॅल्युएबल होता. तुम्हाला काही हेल्थ इश्यूज असतील किंवा तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये कोणाला काही हेल्थ इश्यूज असतील, त्याच्यावर तुम्हाला वेगळ्या पद्धतीने काम करायचं असेल, हील होण्याचा तुम्हाला एक चान्स द्यायचा असेल, तर नक्की वेबिनार अटेंड करा, होपोनोपोनो प्रेयर चॅन्ट करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये शेअर करून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. नेहमी हॅपी राहा, खुश राहा. थँक्यू.